सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जावळीच्या घनदाट जंगलात उभा असलेला चंद्रगड किल्ला म्हणजे निसर्ग आणि इतिहास यांचा एक अद्भुत संगम आहे. उंच उंच कडे, दाट धुक्यांनी वेढलेल्या वाटा आणि पक्ष्यांच्या मंजूळ किलबिलाट या किल्ल्याचे सौंदर्य अधिक खुलवते. जंगलातून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याचा झुळका आणि ढगांशी स्पर्धा करणारे त्याचे शिखर प्रत्येक भटक्याला मोहित करते. या गडावरील प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण देखील करून देतो. जावळीच्या निसर्गरम्य दऱ्या, खोल गळी आणि शांत वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देतात. चंद्रगड हा केवळ एक किल्ला नसून सह्याद्रीच्या रांगामध्ये दडलेला महाराष्ट्राच्या वैभवाचा एक अमूल्य असा ठेवा आहे. आज आपण या जावळीच्या घनदाट जंगलातील या सुंदर अशा चंद्रगडाच्या भटकंतीसाठी आलेलो आहे. हा किल्ला जरी छोटा असला तरी या किल्ल्याची चढण मात्र कठीण श्रेणीमध्ये आहे. ढवळगावातून जवळपास 3 ते 4 तास या किल्ल्यावरती अवघड वाटेतून कसरत करत पोचावं लागतं. एवढा अवघड असा हा ट्रेक आहे. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकला. त्यानंतर चंद्रगडासह परिसरातील अनेक किल्ले स्वराज्यामध्ये सामील झाले. जावळीचा ताबा मिळाल्यामुळे स्वराज्याचा विस्तार झाला आणि सह्याद्रीतील संरक्षण अधिक बळकट झाले. चंद्रगड हा दिसायला आकाराने लहान असला तरी त्याचे स्थान अत्यंत रणनीतिक आहे. किल्ल्यावरून जावळीचे जंगल, दऱ्या आणि आसपासचे घाटमार्ग यावर सहज लक्ष ठेवता येते. काळाच्या ओघात किल्ल्याचे अनेक बांधकाम अवशेष रूपात फक्त उरले आहे, तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व आज देखील कायम आहे. चंद्रगड हा इतिहासप्रेमी, दुर्गभ्रमंती करणारे आणि निसर्गप्रेमी यांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या वैभवाची आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही अभिमानाने या जावळीच्या खोरात ताठ मानेने उभा आहे. ढवळे गावामध्ये या ठिकाणी सकाळी आम्ही आलो आणि थोडी विश्रांती करून आता चहा नाश्ता करून आवरून आम्ही चंद्रगडच्या दिशेने निघालो आहे. आवरावर चालू आहे. आम्ही 4 जण या चंद्रगडच्या दिशेने इथल्या एक छोट्या मुलाला घेऊन जाणार आहोत. हे ढवळे गावातील घरे आहेत. जय शिवराय, शिवसकाळ, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आत्ता मी आहे ढवळे गावमध्ये, पोलादपूरपासनं जवळ असलेलं ढवळे गाव. आणि इथे सकाळीची लगबग लोकांची चालू आहे. सकाळचे वाजलेले 7:15 आणि आम्ही आता ढवळगड म्हणजे चंद्रगडच्या दिशेने मार्गस्थ होतो आहे. इथील एक वाकड्या, एक छोटा मुलगा आम्ही सोबत घेतलेला आहे. इथे सकाळी 4:15ला येऊन आम्ही आराम केला आहे. नंतर आंघोळ करून चहा नाश्ता करून आता ट्रेकला सुरुवात करतो आहे. समुद्रसपाटीपासनं या किल्ल्याची उंची 4127 फूट एवढी आहे आणि कठीण श्रेणीमध्ये असलेला हा चंद्रगड किल्ला आहे. निसर्डी वाट या किल्ल्यावरती जाताना आपल्याला चढून जावे लागते. जवळपास 3 तासाचा ट्रेक हा आहे. 3-3.5 तास आपल्याला तंगतोड करत चंद्रगड किल्ल्यावर पोचावं लागतं. चंद्रराव मोऱ्यांनी बांधलेला हा किल्ला आहे. जावळीच्या खोऱ्यातील एक अपरिचित असा हा किल्ला. महाबळेश्वरपासून जवळ असलेला हा किल्ला आहे. परंतु आम्ही या ठिकाणी पोलादपूरवरनं इथे ढवळे गावामध्ये आलेलो आहे. तिथे थोडासा आराम करून आता किल्ल्याकडे मार्गस्थ होतो आहे. चल रे. शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर या संस्थेने ठिकठिकाणी या चंद्रगडाच्या वाटेवरती झाडांना असे दिशेदर्शक बोर्ड लावल्यामुळे त्या वाटा सापडायला थोड्याशा सोप्या जातात. परंतु तरीही आपण या किल्ल्याकडे जात असताना गावातून एक सोबत वाटाडे घेऊन जायचं आहे, कारण हे जंगल खूप घनदाट आहे आणि या परिसरामध्ये वाघांचा देखील वावर आहे. त्यामुळे आपल्याला पटकन या ठिकाणी आपला बचाव करता येणार नाही आहे किंवा आपल्याला ते क्षेत्र त्यांचं माहीत नाही वाघांचं कुठलं आहे. त्यामुळे आपण या किल्ल्याकडे जात असताना मात्र या ठिकाणी वाटाडे घेऊन जाणं गरजेचं आहे. ते कुठला आहे का समोरचा? हा ना, समोर दिसणारा चंद्रगड म्हणजे ढवळगड किल्ला आहे. किती बैठ घ्यायची माकडे जबरदस्त कसला आवाज घुमतो. जावळीच्या घनदाट जंगलामध्ये असलेला हा अपरिचित किल्ला चंद्रगड
अनेक वन्य प्राणी या जावळीच्या जंगलामध्ये आहेत. दमछाक करणारा हा ट्रेक आहे. घनदाटाचं जंगल, हवा बिलकुल नाही आहे, थोडासा दम लागायला आता सुरुवात झालेली आहे. आणि हा पावसाळ्यामध्ये असलेल्या या ठिकाणी प्रचंड पाण्याचा प्रवाह. पावसाळ्यामध्ये खरं तर हा ट्रेक करण्यासारखा नाही आहे. सगळ्यांना दम लागला आहे. भावेश आहे, सागर आहे, सुमित आहे आणि मी, आणि आमच्यासोबत असलेला वाटाड्या साहिल, ढवळेगावचा रहिवासी. ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी एक बोर्ड लावला आहे, चंद्रगड दर्शन म्हणून. हा धबधब्याचा रस्ता आहे आणि हे पूर्ण घनदाटाचं जावळीचं जंगल आहे. काली तर पाहिलं ढवळे गाव आहे, त्या गावातून आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. काहीशे रॉक पॅचेस आहेत, काही रॉक पॅच आहे त्याच्यामध्ये एकदम कडेवरनं या ठिकाणी चालत यायला लागते. ये बराचसा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे आणि शेवटचा टप्पा आमचा बाकी. त्यापूर्वी थोडीशी विश्रांती. आवळे आणलेत सुमितने, आवळे खातोय. दमछाक करणार ट्रेक. आणि हा साहिल आहे, या ढवळे गावातला हा मुलगा आहे, आमचा वाटाडा आहे आजचा. आणि आम्हाला एकदम सुरक्षितरित्या इथपर्यंत प्रवास त्यांनी केलेला आहे आमचा. आणि आता शेवटचा एक अर्धा तासाचा टप्पा बाकी आहे आणि आम्ही बाली किल्ल्यावर पोहोचणार आहे. प्रवास खूप खडतर आहे याचा, निसरडी पायवाटमुळे त्रास खूप होतो. त्यामुळे जर आपला अनुभव असेल तरच या किल्ल्यावरती या, अन्यथा या किल्ल्यावरती येण्याचा टाळा. कारण अनुभव असणं खूप गरजेचं, निसरडी पायवाट असल्यामुळे. आणि या किल्ल्यावरती येत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावातून आपण वाटाड्या घेऊन या, तर या ठिकाणी चुकण्याची दाट शक्यता आहे. घनदाट असं जावळीचं हे खोरं आहे, जावळीचं जंगल आहे. याच्यामध्ये वन्य प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी येताना शक्यतो गावातून वाटाड्या घेऊन यावं. माझ्या पाठीमागे जो आहे शेवटचा रॉक पॅच आहे, दमछाक करणारा प्रवास आहे. मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा हा ट्रेक आहे. ही चंद्रगड किल्ल्याची दुर्ग भटकंती आहे. जावळीच्या खोऱ्यातील एक अपरिचित असा किल्ला. चंद्रगाव मोऱ्यांचं या ठिकाणी असलेलं राज्य पिढ्यानपिढ्या या ठिकाणी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचं खोरं जिंकल्यानंतर हा किल्ला देखील स्वराज्यामध्ये सामील केला. या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी सावित्री नदी ती पुढे जाऊन सागरला मिळते. जिथे आत्ताचा हिम्मतगड म्हणजेच बाणकोट किल्ला आहे, त्या खाडीमध्ये ती समुद्राला मिळते. आणि अशी अनेक बंदरं या कोकणामध्ये त्या काळी होती. व्यापाराच्या दृष्टीने ती बंदरं उपयोगाची होती आणि तिथे उतरलेला माल त्या सावित्री नदीच्या पात्रामार्फत किंवा अनेक घाटवाटांमार्फत देशावर म्हणजेच घाट माथ्यावरती जायचा. त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी चंद्रगड असेल, मधुमकरंदगड असेल, त्यानंतर कांगोरीगड असतील, असे अनेक किल्ले आहेत. वरंदा घाट असेल, अशा अनेक घाटांच्या रक्षणासाठी किंवा टाळणीसाठी या अशा किल्ल्यांची साखळी या पर्वतरांगेवरती, महाबळेश्वर पर्वतरांगेवरती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यापैकी असलेला हा चंद्रगड किल्ला म्हणजे ढवळगड किल्ला आहे. जवळपास आपला प्रवास पूर्ण होत आलेला आहे. 10 ते 15 मिनटात आपण बाली किल्ल्यावरती असणार आहे. चढताना दिसलं कसला सावकाश बॅग टेकवू नको रे. इथे एक रॉक पॅच आहे, मोठमोठे दगड आहेत आणि त्यामधनं आपल्याला वरती जावं लागते बाले किल्ल्यावरती. आणि त्याच्या बाजूला जी आहे मोठी खोल दरी आहे, व्हॅली या ठिकाणी. समोर एक डोंगराची सोड म्हणून म्हटलं जातं या डोंगराला. आणि सेम आपल्या लिंगाणाचा या ठिकाणी आठवण होते. लिंगाणाची प्रतिकृती म्हटलं चुकीचं ठरणार नाही. त्याला डुकराची सोंड असं म्हटलं जातं या डोंगराला.
मोठ्या प्रमाणात धुकं आहे. अजूनही 9 वाजलेत, पण अजूनही धुकं आहे मोठ्या प्रमाणात. आणि इथून ह्या दगडांमधनं आपलं वरती जायचं आहे. चंद्रगड किल्ल्यावर जात असताना अनेक अवघड टप्पे लागतात. त्यातील हा एक अवघड टप्पा आहे. किल्ल्याच्या वरच्या बाजूला हा अवघड टप्पा लागतो आणि या ठिकाणी जर आपला पाय घसरला तर आपण खोल दरीमध्ये खाली पडून आपला मृत्यू होऊ शकतो. एवढा अवघड टप्पा आहे. त्यामुळे चंद्रगड किल्ल्यावर येत असताना खूप काळजीपूर्वक यायचे आणि आपला अनुभव देखील या ठिकाणी अशा रस्त्यांचा असला पाहिजे, तरच आपण या चंद्रगड किल्ल्यावरती या. चंद्रगड किल्ला हा कोकण आणि घाटमाता यांना जोडणाऱ्या सीमारेषेवरती हा चंद्रगड नावाचा सुंदर किल्ला आहे. परंतु हा किल्ला दुर्लक्षित आहे, अपरिचित असा हा किल्ला आहे. फारसे पर्यटक किंवा दुर्गप्रेमी या ठिकाणी फिरकत नाहीत. कारणही तसंच आहे. हा किल्ला घनदाट जंगलामध्ये आहे आणि अवघड श्रेणीमध्ये हा चंद्रगड किल्ला गणला जातो. कारण 3 ते 4 तास या किल्ल्यावरती पोचायला लागतात. आम्ही जवळपास 2 तासामध्ये पोचलो आहे. परंतु वाट खूप घसरडी आहे, निसरडी वाट आहे आणि या ठिकाणी अपघात होण्याचे खूप जास्त शक्यता असल्यामुळे बरेचसे पर्यटक या ठिकाणी यायचं टाळतात. अवघड टप्पा पार करून पुढे आल्यानंतर या खडकामध्ये खोदलेलं एक शिवलिंग आपल्याला दिसतं आणि खूप सुंदर आणि मनमोहक असं एक शिवलिंग आहे. मी सोबत या शिवलिंगीच्या पूजेसाठी सोबत हार, फुलं आणि पूजेचं साहित्य घरून घेऊन गेलो होतो. त्यामुळं यथोचित अशी पूजा या शिवलिंगाची मला करता आली आणि सकाळी आंघोळ केल्यामुळे हा योग जुळून आला. अन्यथा बऱ्याच वेळा असं होतं की ट्रेकला गेल्यानंतर पहाटे लवकर ट्रेक चालू करायचा असतो, त्यामुळे आपला आंघोळची सोय त्या ठिकाणी उपलब्ध नसते. परंतु आज आंघोळ करून किल्ल्यावरती ट्रेक करता आलो आहे, त्यामुळे हे पूजाचे योग आपल्याला साधता आलेला आहे. महाशिवरात्रीला आजूबाजूच्या गावातले अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिवरात्रीला या ठिकाणी थोडीफार गर्दी देखील किंवा वावर लोकांचा आपल्याला या ठिकाणी किल्ल्यावरती पाहायला मिळतो. इतर वेळेस मात्र या किल्ल्यावरती फारसं कोणी फिरकत नाहीत. या किल्ल्यावरचं पाहण्यासारखं एक शिवलिंग या किल्ल्यावरती आहे. चंद्रगड किल्ल्यावरती खूप छान आणि सुंदर असं मन प्रसन्न करणारं शिवलिंग या चंद्रगड किल्ल्यावरती आहे. त्याची पूजा करून आता आम्ही पुढचा किल्ला पाहण्यासाठी जातो आहे. आमच्यासोबत आलेला वाटाड्या, साहिल. प्रेत खातात म्हणतात, ते खरं आहे? आईच्या गावात किल्ल्यावरती आल्यानंतर हे प्रथमतः आपल्याला शिवलिंग लागतं आणि पुढे हा किल्ला आहे. बाजूला दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत. आता आपण पुढचा भाग पाहून शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण आता किल्ल्याच्या वरच्या भागाला चाललो आहे. 10 ते 12 फुटाचा हा पॅच आहे. ह्याच्यावरून आपल्याला पुढे यावं लागतं. कमी झाले. माझी कान मारून टाकली. दरवाजा ना, आणि हा किल्ल्याचा दरवाजा आहे. प्रवेशद्वार आहे, उद्ध्वस्त असं प्रवेशद्वार आहे. पुढे आणखीन काही अवशेष आहेत. समोर दिसणारा साहिल आपला वाटाड्या. इथे बांधकामाचे देखील अवशेष आहेत आणि दरवाजा ये मी खेचतो तुला. हे बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतात. इकडे देखील बांधकामाचे अवशेष आहेत. मोठमोठे खडक आजही किल्ल्यावरती पाहायला मिळतात. दरवाजातून सरळ पुढे आल्यानंतर एक पाण्याची टाकी आहे या बांधकामाच्या बाजूला. पाण्याची टाकी. दासळ्या तटबंदीच्या बाजूने आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बांधकामाचा चौथरा लागतो. हा बालेकिल्ल्याचा भाग आहे आणि या चौथऱ्याच्या वरती एक शिवलिंग आहे. खूप जुनं असं शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूला काही मूर्त्या, भग्नावस्थेतल्या मूर्त्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या काळी
या ठिकाणी कदाचित हा जो भाग आहे हा मंदिराचा भाग असावा असा एक अंदाज आहे, कारण बाजूला एक ओटा देखील बांधकामाचा आपल्याला दिसतो. हे ते शिवलिंग आहे, खूप पुरातन असं शिवलिंग, आणि बाजूला असलेल्या भग्नावस्थेतल्या मूर्त्या आहेत. या पुरातन शिवलिंगाला देखील जलाभिषेक करून फुलं वाहिली आणि या शिवलिंगाच्या देखील पूजा करून दर्शन घेतले. खूप समाधान या शिवलिंगाची, या दोन्ही शिवलिंगाची पूजा करताना खूप समाधान मिळालं, कारण खूप पुरातन अशी आणि सुंदर अशी दोन्ही शिवलिंग या चंद्रगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चंद्रगड किल्ल्यावरचं हे दुसरं शिवलिंग आहे. इथे देवीची सुद्धा एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, पूर्ण जीर्ण झालेली मूर्ती आहे, आणि बांधकामाचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि चंद्रगड किल्ल्यावरचा हा सर्वोच्च असा माथा आहे. हे अवशेष बांधकामाच्या वरती असलेले शिवलिंग ही बाजूला बांधून काढली तटबंदी आहे. एका कातळावरती बांधलेला हा किल्ला आहे. सोंडेसारखा असलेला याचा आकार आहे आणि दक्षिण उत्तर पसरलेला हा किल्ला आहे. किल्ले चंद्रगड किंवा ढवळगड. इथे देखील वास्तूचे काही अवशेष आहेत बांधकामाचे. काय खाल्लं? इतर किल्ल्यांप्रमाणे या ठिकाणी देखील जंगे आपल्याला पाहायला मिळतात तटबंदीमध्ये. ही तटबंदी आहे बांधून काढलेली. आजही एवढ्या वर्षानंतर या ठिकाणी आपला अवशेष बघायला मिळतात. इथे खालून वरून खाली शत्रूवरती मारा करण्यासाठी, अटॅक करण्यासाठी या जंग्या तटबंदीमध्ये बांधल्या जात होत्या. मोठी अशी पर्वतरांग आहे आणि इथून आर्थर पॉईंट देखील, चंद्रगड ते आर्थर पॉईंट असा देखील ट्रेक या ठिकाणी केला जातो. आता आपण चाललो आहे, हा दक्षिणेचा भाग आहे किल्ल्याचा, आणि इथून देखील एक उतरण्यासाठी एक चोरवाटेसारखी जागा आहे, आपण ती देखील बघणार आहोत. ही चोरवाट असू शकते, आपण खाली जाऊन बघूयात. इथे पाण्याची टाकी असावी, व्हिडिओमध्ये एका बघितलेली मी. होय, बरोबर. इथे पाण्याची टाकी आहे आणि बाजूला पूर्ण बांधून काढलेले. आणखी देखील पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी आहेत. तिथे देखील पाण्याची टाकी आहे समोर, आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. समोर देखील एक पाण्याची टाकी पूर्वेच्या बाजूला कोरलेली आहे कातळामध्ये, आणि ही एक पाण्याची टाकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा दोन पाण्याच्या टाक्या या दक्षिणेच्या बाजूला आपल्या किल्ल्यावरती पाहायला मिळते. ही पूर्ण बांधून काढलेली तटबंदीसारखी जागा आहे, आणि खाली उतरण्यासाठी कदाचित चोरवाट असावी अंदाजे, आपल्याला खात्रीशीर माहिती नाही. आणि या ठिकाणी उतरण्यासाठी जागा देखील आहे. ओंकारेश्वर नाही करणार आहे. हा चंद्रगड किल्ला, त्याच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. हा पूर्वेकडचा परिसर, ही पूर्वेकडची पर्वतरांग आहे, मोठी अशी पर्वतरांग आहे. आणि इथे खाली दर्शनाचा वार्ता आहे. ढवळे गाव आहे समोर, धुक्यामध्ये आपल्याला दिसत नसेल कॅमेरामध्ये. मंदिर दिसतंय, इथून मंदिराचा कळस दिसतोय आणि गाव दिसतंय, जिथे सकाळी आम्ही पोहोचलो. थोडा वेळ आराम करून नंतर चहा नाश्ता करून किल्ल्यावरती आलेलो आहे. आमची गाडी आम्ही तिथे पार्क केलेली आहे. आणि याच्या समोर धुकं जर नसेल तर आपलं कांगोरीगड वगैरे हे किल्ले दिसतात, परंतु आता पूर्ण धुकं आहे त्यामुळं आपल्याला दिसणार नाही. ही समोर असलेली खाली दिसत असलेली सावित्री नदी आहे, आणि या सावित्री नदीच्या पात्रामधनं जुन्या काळी व्यापार चालायचा, आणि त्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी या चंद्रगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली होती.
हा टेहाणीचा किल्ला आहे. मी तर नाही ना ग्रुप त्या दृष्टीने छोटेखानी असलेला हा चंद्रगड किल्ला आहे. पण मी परंतु आजही वास्तूंचे अवशेष, पाण्याच्या टाक्या असतील, 2 शिवलिंग असतील, असे अनेक अवशेष आपल्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. मग त्यांना पण घेऊन जायचंच आहे. प्रवेशद्वारापाशी पूर्ण किल्ला फिरून आपण आलेलो आहे आणि आता गडउतार होतो आहे. थोडंसं ड्रोन शूट करून आपण परतीच्या प्रवासाला लागतो आहे. तर आता मला पण हा चंद्रगडचा व्हिडिओ, चंद्रगडची माहिती आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका दुर्ग भ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जावळीच्या घनदाट जंगलातील हा अपरिचित किल्ला चंद्रगड किंवा ढवळगड या दोन्ही नावांनी ओळखला जातो. परंतु बरेचसे लोक या किल्ल्याकडे फिरकत नाही. किल्ला अवघड श्रेणीतला आहे, परंतु हा किल्ला आपण देखील दुर्गप्रेमी असेल तर नक्की आवर्जून एकदा बघा.